आपल्या पोरांची लग्न व्हायची अवघड झाली, हे सगळ्याला मान्य आहे. याचं कारण सांगतो. आपल्या आईला, मुलीच्या आईला अपेक्षा वाढल्या, मुलीच्या अपेक्षा वाढल्या. शेतकरी म्हटलं की नको म्हणतात. एक लक्षात घ्या, पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांच्या पोरांचा काळ येणार आहे. आणि जर एखाद्या मुलीच्या आईला वाटत असेल पुण्यात राहणारा हॅलो हाय बाय म्हणणारा पोरगा माझ्या मुलीसाठी लय योग्य आहे, काकू गैरसमज आहे तुमचा. हाय बाय म्हणणारा बिगर चपलाचा ढाकळा टिकू शकत नसतो, काट्यात टिकू शकत नसतो. शेतकऱ्याचा पोरगा ढाकळा टिकतो, पुण्यामध्ये मी टिकतो. थोडी धमक त्याच्याकडे असते. 10-12 हजारावर काम करणाऱ्याला मुली देऊ नका. फसवेगिरी चालू आहे. पुण्यात जाऊन कंपनीमध्ये 15,000 20,000 पर्यंत काम केलं याचा अर्थ पोरगा लय मोठा नसतो. आपल्या गावाकरता शेतकऱ्याचा पोरगा कांदा चटणी भाकर घेऊन जगलेला असतो. त्याला बापाची जाण असते, आईची जाण असते. पुण्यात बसून चायनीज खाल्ला म्हणजे लय मोठा होत नसतो. वेळ गेलेला नाही. शेतकऱ्यांच्या पोरांचा काळ येणार आहे, हे आजही सांगतो. आणि पुढच्या 5 वर्षात आपला काळ येणार आहे, हे लिहून घ्या तुम्ही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका.